विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धर्म त्या सद्धर्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्धधर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेदांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपूर या गावामध्ये 6वी बौद्ध धम्म परिषद भीमज्योती महिला मंडळांच्या वतीने व सर्वच मंगळूरपीरमधील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या वतीने महिला मंडळांच्या वतीने विशेष त्यांना सहकार्य करणारे भीमछावा मित्र मंडळ व सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या वतीने या 6व्या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। एवढा अनमोल उपदेश तुम्हा सर्वांना ऐकायला मिळत आहे। दरवर्षी एवढं सुंदर असं नियोजन भीमज्योती महिला मंडळ आणि त्यांच्या सोबत सर्वच माता भगिनी करत असतात। घरून येताना थोडा विचार करूनच यायला पाहिजे। काय विचार करायला पाहिजे की किमान 2-4 घंटे आपल्याला बसायचं आहे। पोटात टाकून यायचं थोडस पोटात टाकून आलं की 2-3 घंटे माणूस दम धरते। त्यानंतर मग महिलांच्या वतीनं तर भोजन आहेच। तुम्हाला रोज आपण शरीराचं भोजन ग्रहण करत असतो। कधीतरी वर्षातून एकदा संधी आपल्याला मनाचं भोजन करण्याची सुद्धा प्राप्त होत असते। रोज रोज धम्मदेशना आपल्याला श्रवण करायला काही मिळणार नाही आणि त्यामुळे जो वेळ आपल्याकडे असतो त्या वेळेचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये बघा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। एकदा सर्वच भीमज्योती महिला मंडळांसाठी आपण सर्वांनी त्यांच्या या कुशल कर्मासाठी त्यांच्या या पुण्यकर्मासाठी त्यांच्या या धम्मदानासाठी आपण सर्वांनी साधुवाद द्यायचा आहे। म्हणा साधू साधू साधू। समजून घ्या, इथे जर पाऊस आला, कशाचा पाऊस? पाण्याचा पाऊस, काय करसाल तुम्ही? काय करसाल? उठून घरी जासाल। समजून घ्या, इथे पैशाचा पाऊस पडला, समजून घ्या, पडणार नाही, पडलं तरी मंडपावर पडेल। समजून घ्या की पैशाचा पाऊस पडला, काय करसाल? बापा बापा, पैशाचा पाऊस पडल्यावर तर काही विषयच नाही। मग हिरे माणिक मोतीचा पाऊस पडल्यानंतर काय करसाल? काय की नाही? इथे जो पाऊस पडत आहे, यंकिंची रत्नन लोके,
संसारामध्ये बुद्धरत्नाशिवाय, धम्मरत्नाशिवाय आणि संघरत्नाशिवाय संसारामध्ये दुसरं रत्न श्रेष्ठ नाही. भिक्खू संघाच्या द्वारा एवढा अनमोल उपदेश तुम्हाला श्रवण करायला मिळत आहे. ही एक सुवर्ण संधी तुमच्या जीवनामध्ये आहे बघा. आणि त्यामुळे एकदम प्रसन्न चित्ताने, एकदम आनंदी चित्ताने आपण देशना श्रवण केली पाहिजे. एकदा एक युवक तरुण भगवंताकडे जातो. तसं साहित्याचं जर तुम्ही वाचन केलं, चिंतन मनन केलं, तर भगवंताकडे बहुतांश जाणारे जे लोक होते तर ते दुःखी असायचे, कष्टी असायचे, बेचैन असायचे. काही ना काही शंका कुशका त्यांच्या मनामध्ये असायच्या आणि त्यांना असं वाटायचं की भगवंताकडे गेल्यानंतर आपलं मन प्रसन्न होईल, आनंदी होईल, आपलं मन थोडं हलकं होईल. कारण मन हलकं झालं पाहिजे, मनावर लय ओझा आहे आपल्या. तर एका युवकाला असं वाटलं की आपण भगवंताकडे थोडं गेलं पाहिजे. भगवंत खूप चांगलं मार्गदर्शन करतात. आणि तो जातो भगवंताला, म्हणतो भगवान मला एक प्रश्न विचारायचा आहे. तसं आम्हाला लोक लय म्हणतात, भंतीचे एक प्रश्न विचारू का? आम्ही सरळ म्हणतो आता बिलकुल विचारू नका, कारण प्रश्न कधी संपत नसतात आणि प्रवासामध्ये आम्ही असतो नेहमीच. त्यामुळे आता प्रश्नाचे उत्तर काय आम्ही देणं बंद केलं. त्यांना सरळ सांगत असतो चॅनलवरती जा, चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो भगवान एक प्रश्न मला विचारायचा. भगवंत लगेच त्याचं उत्तर देत नसत. मनुष्य उपासक उपासिका जेव्हा भगवंताकडे जायचे लगेच भगवंत उपदेश देत नसत. भगवंत त्या मनुष्याच्या चित्ताची मानसिकता जाणायची की हा मनुष्य कोणत्या मानसिकतेचा आहे. जसं किसा गौतमीचं उदाहरण आपण ऐकता, लगेच भगवंताने तिला उपदेश दिला का? नाही. भगवंत डायरेक्ट उपदेश करत नसत. भगवंत म्हणतात ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण सध्या मी भिक्षाटन करण्यासाठी नगरामध्ये जात आहे, तर तू सुद्धा माझ्या सोबत चल. तिकडून जेव्हा आपण सोबत येऊ तर तेव्हा तुला मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो म्हणतो ठीक आहे भगवान. आणि लगेच बघा तो भगवंताच्या सोबत भिक्षाटनासाठी, जे भगवंत भिक्षाटनासाठी जातात, भगवंताच्या पाठीपाठी तो जात असतो. मध्ये रस्त्यामध्ये गेल्यानंतर एक रस्त्यामध्ये दगड पडलेला असतो. भगवंत असे म्हणतात की हा जो दगड आहे रस्त्यामध्ये पडलेला आहे, या दगडाला उचल. तो दगड उचलतो. भगवंत समोर समोर चालत असतात. तो भगवंताच्या पाठीमागे येतो. बऱ्याच वेळापर्यंत तो दगड त्याच्या हातामध्येच असतो. भगवंताने त्याला सांगले की दगड उचल. कधी कधी काही काही लोक सांगकामी असतात, जेवढं सांगलं तेवढंच करतात, समोर काही आपलं डोकं लावत नाही. बऱ्याच वेळापर्यंत तो भगवंताच्या पाठीमागे चालत राहतो. भगवंत भिक्षाटन करतात, रिटर्न विहाराकडे येत असतात. दगड छोटा जरी होता तरी मात्र त्याला, कारण बऱ्याच वेळापासून हातामध्ये असल्यामुळे त्याला त्या वेदना असह्य होत होत्या. त्याला असं वाटलं की भगवंत म्हणतील की दगड फेकून दे. भगवंत काय पाठीमागे बघितलं नाही. भगवंताने फक्त त्याला सांगलं की दगड उचल. भगवंताला असं वाटलं असेल की दगड उचलायला आणि तो बाजूला करेल. बऱ्याच वेळापर्यंत त्याच्या हातामध्येच दगड होता. त्याला वेदना असह्य झाल्या आणि असह्य वेदना झाल्यानंतर तो म्हणतो भगवंताला भगवान दगड फेकू का? भगवंत अरे दगड तू फेकला नाही? नाही भगवान, मी दगड फेकला नाही, मला वेदना असह्य होत आहे. भगवंत म्हणतात ही दगड तू फेकायला पाहिजे होता. एवढ्या वेळापासून हे ओझ तू सोबत का घेऊन आलेला आहेस? तुला त्याच्या वेदना होत आहे. भगवंत असे म्हणतात ज्याप्रमाणे हा छोटासा दगड
तुझ्या हातामध्ये असल्यामुळे तुला वेदना होत आहेत. अगदी तशाच प्रकारे असंख्य अकुशल विचारांचं डोक्यामध्ये ओझ जर मनुष्याच्या असेल तर मनुष्याला त्या अकुशल विचारांचं ओझ होत असते. त्या अकुशल विचारांचं ओझ जोपर्यंत आपण उतरवत नाही तोपर्यंत आपलं डोकं हलकं होत नाही. कोणाकोणाच्या डोक्यावर ओझ आहे? डोक्यावर ओझ कोणाकोणाच्या आहे विचाराचं? कोणाचंच नाही. साऱ्यांच्या डोक्यावरती म्हणजे डोक्यामध्ये विचारांचं ओझ आहे. या ओझ्याला कमी करण्यासाठी तर तुम्ही इथे आलात. रागाचं ओझ, द्वेषाचं ओझ, मोहाचं ओझ, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, विकारांचं ओझ, हे ओझ जोपर्यंत हलकं होत नाही, या ओझ्याला जोपर्यंत आपण हलकं करत नाही तोपर्यंत बघा आपलं चित्त हे हलकं होणार नाही, आपलं मन हलकं होणार नाही. आणि त्यामुळे ही जी धम्म परिषद महिला मंडळांच्या वतीने दरवर्षी भरण्यात येत असते, तर तुमच्या डोक्यामध्ये असणारं विकारांचं ओझ भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या द्वारा थोडं थोडं कमी व्हावं, थोडं थोडं हलकं व्हावं आणि तुमचं जीवन सुखकर तुम्ही जगावं, यासाठी बघा हा प्रयत्न केला जात असतो. आणि त्यामुळे ही जी मिळालेली संधी आपल्याला असते, त्या मिळालेल्या संधीचा योग्य प्रकारे आपण सदुपयोग केला पाहिजे. जेवण तर आपण करतोच आणि जेवण केलंही पाहिजे. जिगच्छा परमा रोगा, भगवंतानी असं म्हटलं, भूक नावाचा हा रोग आहे, हा भयंकर रोग आहे. या रोगासारखा दुसरा रोग या संसारामध्ये नाही. परंतु धम्मदेशना जेव्हा आपण श्रवण करत असतो तर आपलं चित्त हे प्रसन्न असलं पाहिजे, आपलं चित्त आनंदी असलं पाहिजे, उल्हासित आपलं चित्त असलं पाहिजे. अरे आता समोर काय आपल्याला ऐकायला मिळणार आहे, नवीन काय ऐकायला मिळणार आहे, माझ्याकडे असणारं जे ज्ञान आहे याच्यापेक्षा अधिक मला दुसरं काय ऐकायला मिळणार आहे, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. याचं चिंतनामध्ये जर आपण असेल तर बघा ज्ञानामध्ये आपल्या भर पडत असते, नवीन नवीन विषय आपल्याला ऐकायला मिळत असतात. आणि त्यामुळे तुमचं चित्त जर एकाग्र असेल तर तुम्ही ते श्रवण करू शकाल. पण चित्त जर एकाग्र नसेल, प्रसन्न नसेल, आनंदी नसेल, आपण उद्विग्न असेल, दुःखी असेल, कष्टी असेल, बेचैन असेल, विचाराच्या गोंधळामध्ये आपण इथं बसलो असेल, केवळ विचारच आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतील आणि असे विचारच केवळ जर आपण उत्पन्न करत असेल तर मग धम्म कसा श्रवण करेल आपण? धम्म श्रवण करणार नाही आपण. कारण गरम ताव्यावरती जर आपण पाणी टाकलं तर काय होते? गरम ताव्यावर जर आपण पाणी टाकलं तर त्या पाण्याची क्षणामध्ये वाफ होते, क्षणामध्ये ते पाणी जळून जाते. पण तेच तावा जर थंड असेल आणि त्यावरती जर आपण पाणी टाकलं तर त्याचा काही परिणाम होतो का? काही नाही, ते पाणी तशाच तसं आपल्याला पाहायला मिळते. अगदी तसंच आहे बघा. मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी विकार असतील आणि अशा विकाराने आपलं चित्त जर ग्रस्त असेल आणि त्या क्षणी जर आपण उपदेश श्रवण करत असेल तर त्या ताव्यावरती पाणी टाकण्यासारखं आहे बघा. कारण प्राणी हिंसा करणाऱ्या मनुष्याला जर म्हटलं की तो प्राण्यांची हिंसा करू नको तर त्याला प्रसन्न वाटते का? नाही, त्याला दुःख होते. चोरी करणाऱ्या मनुष्याला जर तुम्ही असं म्हटलं की चोरी करू नको किंवा तू चोर आहे तर त्याला चांगलं वाटते का? नाही, तर दुःख होते. अकुशल कर्म करणाऱ्या मनुष्याला, वाईट कर्म करणाऱ्या मनुष्याला जर असं म्हटलं की अरे तू तर वाईट कर्म करत आहे, अकुशल कर्म करत आहे, पाप कर्म करत आहे, तर त्याला चांगलं वाटतं का? नाही, त्याला दुःख होते. खोटं बोलणारा असेल, निंदानास्ती करणारा असेल, चहाडी चुगली, व्यर्थ बडबड करणारा असेल, त्याला जर आपण तसं सांगलं तर त्याला वाईट वाटते. दारू पिणाऱ्या मनुष्याला जर असं म्हटलं की दारू पिऊ नको तू, त्याला चांगलं वाटते का? त्याला वाईट वाटते. कारण चांगल्या गोष्टी जेव्हा जेव्हा आपण लोकांना सांगतो तेव्हा तेव्हा
मनुष्याला ते अप्रसन्न वाटत असते, दुःखी वाटत असते. परंतु एखाद्या मनुष्याने असा विचार केला की अरे, हे तर माझ्या हिताचं आहे, हे तर माझ्या सुखाचं आहे, माझ्या कल्याणाचं आहे, मग याचा मी स्वीकार केला पाहिजे, याचा मी अंगीकार केला पाहिजे आणि त्याला अनुसरून मी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे प्रज्ञावान मनुष्याचं, बुद्धिवान मनुष्यांचं लक्षण आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, ही वेळ आपल्यासाठी अनमोल आहे. वेळेचा सदुपयोग आपण केला पाहिजे. त्यामुळे काही वेळापर्यंत देशनामी करणार आहे. एकाग्र चित्ताने आपण नेहमी देशना श्रवण केल्या पाहिजे, कारण तुम्हाला त्याचा लाभ होईल. एक भगवंताचा उपदेश या प्रसंगी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. तसे वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती सुद्धा आहे. आणि त्यामुळे मानवी जीवनामध्ये मनाची परिशुद्धता ही भगवंताने अत्यंत महत्वपूर्ण सांगितली. प्युरिटी ऑफ माइंड याचा अर्थ काय होते? प्युरिटी म्हणजे काय आम्हाला काय माहित नाही. माइंड म्हणजे काय? माइंड म्हणजे मन. प्युरिटी म्हणजे शुद्धता. प्युरिटी म्हणजे शुद्धता, मनाची शुद्धता. मन जोपर्यंत शुद्ध होणार नाही, परिशुद्ध होणार नाही, निर्मळ होणार नाही, तोपर्यंत आपण सुखी कसं होऊ? मन जर सुखी असेल किंवा मनाला जर सुखी करायचं असेल तर चित्ताची परिशुद्धता असणं अत्यंत गरजेचं आहे. तर 4-5 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे की मानवी जीवनामध्ये भगवंताने किती महत्वपूर्ण असा उपदेश दिला आहे. बघा, भगवंत असे म्हणतात की आपली जी उन्नती आहे, आपली जी प्रगती आहे, कारण प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की माझी उन्नती झाली पाहिजे, माझी प्रगती झाली पाहिजे, माझ्या जीवनामध्ये यश संपादन झालं पाहिजे. तर मी उन्नती, यश संपादन कशा पद्धतीने करू? शीलवान मनुष्य, गुणवान मनुष्य, सदाचारी मनुष्य आपल्या जीवनामध्ये बघा आपली प्रगती करत असतो. दुराचारी मनुष्य, अकुशल कर्म करणारा मनुष्य, वाईट कर्म करणारा मनुष्य, पाप कर्म करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही उन्नती करत नाही. आणि त्यामुळे उन्नतीचा मार्ग जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तो एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे शील मार्ग, सदाचाराचा मार्ग. जो मनुष्य शील मार्गाने, सदाचाराच्या मार्गाने जीवन जगत असतो तर त्या मनुष्याची उन्नती होत असते. कारण शील आपल्या दुःखमुक्तीचा पाया हे शील आहे, सदाचार आहे, नीतिमत्ता आहे. आपण जर शीलवान असेल, नीतिवान असेल, सदाचारी असेल तर आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण वाटचाल करू शकतो. शील म्हणजे काय? जसं भंतेजीने तुम्हाला 5 शील दिले. दैनंदिन जीवनामध्ये आपण 5 शीलाचं आचरण करत असतो. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, आपण उपोषण शीलाचं आचरण करत असतो. म्हणजे पंचशील असतील, उपोषण शील असतील, आपल्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या जीवनामध्ये माझं शील हे अगदी धुतलेल्या तांदळासारखं आहे. परिशुद्ध शील असलं पाहिजे, कारण दुःखमुक्तीचा हा पाया आहे. संपूर्ण ही जशा प्रकारे पृथ्वी म्हणजे या संपूर्ण वस्तूंचा आधार ही जशी पृथ्वी आहे, अगदी आपल्या कुशल धम्माचा आधार, कुशल कर्माचा आधार, पुण्यकर्माचा आधार हे आपलं शील आहे. बघा, शीलवान जर मनुष्य असेल, सदाचारी जर मनुष्य असेल तर तो मनुष्य नेहमी सुखपूर्वक जीवन जगत असतो. तो कधी भीतीने जीवन जगत नाही, तो कधी दुःखाने जीवन जगत नाही, तो कधी कष्टाने जीवन जगत नाही. तर शील हे मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सर्वांगीण उन्नती जर करायची असेल तर शील आचरण आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण 5 शीलाचं आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण केलं पाहिजे. या 5 शीलाला आपण समजून घेतलं पाहिजे. स्वभावता आपण नेहमीच ऐकतो, नेहमीच बोलत असतो. प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे, अकुशल कर्म, व्यभिचार न करणे, खोटं न बोलणे, निंदानलस्ती न करणे, चहाडी चुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे किंवा कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन न करणे. अगदी तुम्हाला मुखोगत आहे. 5 शील तुम्हाला मुखोगत आहे. जे उपोषण शील धारण करतात
त्यांना उपसत सुद्धा मुखोगत आहे. म्हणजे केवळ बुद्ध वचन मुखोगत करणे किंवा त्याला पाठांतर करणे त्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होईल असं बिलकुल नाही. जोपर्यंत प्रॅक्टिकली त्याचं तुम्ही अनुसरण करणार नाही, त्याचं तुम्ही आचरण करणार नाही, तोपर्यंत आपली उन्नती होणार नाही. प्राण्यांची हिंसा करू नये असं भगवंतांनी म्हटलं. मग प्राण्यांची हिंसा केल्यामुळे आपली काय हानी होते, आपल्याला काय दुःख होत असते, तर भगवंत असे म्हणतात, जो जो मनुष्य प्राण्यांची हिंसा करतो, प्राण्यांची हत्या करतो, तर त्या मनुष्याच्या 4 गोष्टी कमी होत असतात. जो प्राण्यांची हिंसा करतो त्या मनुष्याच्या 4 गोष्टी कमी होतात. कोणत्या 4 गोष्टी? त्याचं आयुष्य कमी होते, त्याचा वर्ण कमी होतो, त्याचं सुख कमी होते आणि त्याचं बल कमी होत असते. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टी प्राण्यांची हिंसा करणाऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये कमी होत असतात. मग तुम्हाला अधिक जर सुख प्राप्त करायचं असेल तर भगवंत असे म्हणतात की तुम्ही प्राण्यांची हिंसा करणं सोडून दिलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये बघा, मनुष्याचं सरासरी जे आयुमान आहे म्हणजे कमीत कमी 80 वर्ष आणि जास्तीत जास्त 120 वर्षापर्यंत भगवंताच्या काळामध्ये मनुष्याचं आयुमान होतं. मग 120 वर्षानंतर 130 वर्ष, 150 वर्ष सुद्धा लोक जीवन जगत होते. पण कमीत कमी 80 वर्षापर्यंत लोक जीवन जगत असत. आपले भगवंत सुद्धा 80 वर्षापर्यंत जीवन जगले. आता आयुमान किती आहे मनुष्याचं? 80 पर्यंत कार्यक्रम नाही. आता जास्तीत जास्त 60 पर्यंत, म्हणजे 40 क्रॉस केली की डॉक्टर म्हणते किती आहे तुमचं वय? 40 झाले का क्रॉस? हा, मग आता बीपी ऐक नाही, शुगर ऐक नाही, बीपीची गोळी घ्यावं लागते, शुगरची गोळी घ्यावं लागते. म्हणजे 40च्या नंतर आपल्याला स्वतःची काळजी घेण्यासाठी डॉक्टर सल्ला देत असतो. म्हणजे समोरचं जे बोनस आयुष्य असते जास्तीत जास्त 20 वर्षापर्यंत. 50 वर्षाचा मनुष्य झाला की असं वाटतं की आता कार्यक्रमाचा समशानाकडे चालू झाला हळूहळू हळूहळू. कारण आयुष्य बघा फार कमी आहे. खानपान त्याच्यामध्ये महत्वपूर्ण आहे, आपली जीवनशैली त्याच्यासाठी महत्वपूर्ण आहे, मोबाईल त्याला कारणीभूत आहे. कारण मोबाईलमुळे मनुष्य बरोबर झोपू शकत नाही. मोबाईलमुळे मनुष्य बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. ऐक नाही, 4 आर्य सत्य भगवंतांनी सांगितले. आता पद्धतीने सांगितलं 5वं कारण दुःखाचं मोबाईल आहे. सध्याच्या घडीला रेंज नसला की दुःख, रेंज जर नसेल तर, बॅलन्स नसला तर दुःख, मोबाईल मध्ये चार्जिंग नसलं तर दुःख, आपण मेसेज केला कोणाला रिप्लाय नाही आला तर दुःख, एखाद्याचा स्टेटस पाहिलं आपल्यात तर तो दुर्गुण असला तर ते दुःख, मलाच तर लिहिलं नाही यानं, लगे मग त्याच्यावर रिप्लाय आपला स्टेटसचा दुसरा. म्हणजे दुसऱ्याचं स्टेटस पाहून सुद्धा आज मनुष्य दुःखी होत आहे बघा. आणि काही तत्वज्ञान एवढं लोक स्टेटसवर टाकतात, वास्तविक पाहता स्टेटसवर आपण जे मेसेज टाकतो तो मेसेज जर स्वतःला जर लागू केला आणि त्यानुसार जर आपण स्वतः जीवन जगलं तर आपलं अर्ध दुःख कमी होऊ शकते बघा. म्हणजे दुसऱ्याला सांगण्यासाठी, दुसऱ्याला शिकवण्यासाठी आज लोक बघा स्टेटस ठेवतात, त्यामुळे सुद्धा मनुष्याला दुःख होत असते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बघा दुःखाच्या आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. त्यामुळे स्वतःला आपण समजून घेतलं पाहिजे, स्वतःच्या जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण स्वतःच्या जीवनाला जर आपण समजून घेत असेल, आपल्या स्वतःच्या कर्माला जर आपण समजून घेत असेल तर बघा आपल्या जीवनातील बहुतांश दुःख हे कमी होऊ शकते. कारण दुःखी आपण स्वतःमुळे नसतो, जास्तीत जास्त दुःखी मनुष्य इतरांमुळे असतो. स्वतःमुळे दुःखी नसतो मनुष्य, इतरांमुळे दुःखी असतो. कारण इतरांचं जे काही सुख आहे ते मनुष्याला पाहवत नाही, इतरांचं यश मनुष्याला पाहवत नाही, इतरांची प्रगती मनुष्याला पाहवत नाही आणि त्यामुळे मनुष्य दुःखी असतो बघा. भगवंत असे म्हणतात सुख आणि दुःख आपल्या स्वतःच्या कर्मामुळे आपल्याला प्राप्त होत असते. आपण जर सुखी असेल तर आपल्या कर्मामुळे सुखी असतो, आपण जर दुःखी असेल तर तेही सुद्धा आपल्या कर्मामुळे असतं. कारण मानवी जीवन हे स्वतःच्या सुखाने आणि स्वतःच्या दुःखाने आपल्या कर्माला अनुसरून तो जगत असतो. एका कवीने असं म्हटलं बघा, तुझं आहे तुझपाशी परी तू जागा
भुललासी. म्हणजे सर्व काही आपलं आपल्या जवळच असतं, परंतु आपण मात्र स्वतःला विसरत असतो. आणि स्वतःला विसरत असल्यामुळे आपण बघा दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की स्वतःला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर नीतिवान बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, शीलवान बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे 5 शील, प्राण्यांची हिंसा आपण करू नये, चोरीचं कर्म आपण कधीही करू नये. चोरीचं कर्म करणारा मनुष्य दुःखी असतो, बेचैन असतो, तो नेहमी दुःखामध्ये जीवन जगत असतो. आणि त्यामुळे कधीही आपली उपजीविका करत असताना आपण चोरीचं कर्म करू नये. मेहनतीने, कष्टाने, परिश्रमाने, घाम गाळून आपण आपली उपजीविका केली पाहिजे. आपण कधी अकुशल कर्म करू नये, व्यभिचाराचं कर्म आपण कधीही करू नये. कारण अकुशल कर्म, व्यभिचार जर आपण करत असेल तर आपण संसारामध्ये जीवन जगत असताना अत्यंत दुःखपूर्वक असं जीवन जगत असतो. कधी आपण खोटं बोलू नये, निंदा नलस्ती करू नये, आपण चहाडी चुगली करू नये, आपण व्यर्थ बडबड करू नये. कारण ही वाणीची कर्म जर आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करत असेल तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावे लागत असतात. त्यामुळे वाणी अत्यंत परिशुद्ध असली पाहिजे, अत्यंत निर्मळ असली पाहिजे, अत्यंत पवित्र असली पाहिजे. एका गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, काही काही लोकांच्या मुखामध्ये म्हणजे तोंडामध्ये कुऱ्हाड असते, कुऱ्हाड. काही काही लोकांच्या मुखामध्ये भगवंत असे म्हणतात की कुऱ्हाड असते, शस्त्र असते. म्हणजे बोलल्याबरोबर एक घाव 2 तुकडे. कधी कधी मीटिंग मध्ये बघा, लय जर समजा बडबड करणारा किंवा जास्त बोलणारा तर लोक काय म्हणतात, हा आता कार्यक्रम सारा बिघल. हा कार्यक्रम सारा बिघडवते म्हणतात. कारण बोलणारा जर योग्य नसेल. कारण काही काही मनुष्यांची वाणी बघा अत्यंत क्रोधी असते, अत्यंत द्वेषी असते. आणि क्रोधी द्वेषी जर मनुष्याची वाणी असेल, शस्त्राप्रमाणे बघा मनुष्याची वाणी ही कार्य करत असते. भगवंत असे म्हणतात की नेहमी आपण प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने, मृदू, कोमल असं बोललं पाहिजे. आपण जर बोलत असेल तर ते कर्णप्रिय असलं पाहिजे, आपल्या कानाला आवडणार असलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे. बघा भगवंत उपदेश करायचे, कारण उपदेश करताना भगवंताबद्दल जेव्हा लोक भगवंताची वाणी ऐकायचे, लोक प्रसन्न असत, लोक आनंदी असायचे. माता विशाखा जेव्हा बोलत असे, ईर्ष्यापत माता विशाखामध्ये 4 होत्या. ज्याप्रमाणे भगवंताचे ईर्ष्यापत होते, अगदी तसे माता विशाखाचे सुद्धा ईर्ष्यापत होते. ईर्ष्यापत म्हणजे काय? भगवंत जर चालत असतील तर चालताना भगवंत लोकांना प्रसन्न वाटायचे. असं वाटायचं की भगवंत चालत आहेत तर भगवंताला चालताना आपण बघावं. भगवंत जर बोलत असतील तर बोलताना असं वाटायचं लोकांना की भगवंताने फक्त बोलतच राहावं. भगवंत जर शांत बसलेले असतील ध्यान मुद्रेमध्ये तर लोकांना असं वाटायचं की भगवंताची मुद्रा अत्यंत प्रसन्न आहे, अत्यंत आनंदी आहे. या अवस्थेमध्ये भगवंत असावे. भगवंत जर झोपलेले असतील तर त्याच अवस्थेमध्ये लोकांना असं वाटायचं की भगवंत याच मुद्रेमध्ये असले पाहिजे. म्हणजे भगवंताची जे काही ईर्ष्यापत आहे, ज्या ज्या अवस्थेमध्ये भगवंत असायचे ती अवस्था लोकांना प्रिय असायची. अगदी माता विशाखा सुद्धा तशीच होती. विशाखा जर बोलत असेल तर लोकांना असं वाटायचं की विशाखाने फक्त बोलत राहावं. विशाखा जर चालत असेल तर चालताना सुद्धा विशाखाला पाहणं लोकांना प्रिय वाटत असेल. विशाखा बोलत असेल, चालत असेल, कार्य करत असेल, कर्म करत असेल, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये मनुष्याला हे प्रिय वाटत असते. कधी कधी दुसऱ्याकडे पाहून सुद्धा मनुष्याचं मन परिवर्तित होत असते, मनुष्याचं मन बदलत असते. आणि त्यामुळे तसे कर्म आपल्या जीवनामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, त्यामुळे वाणी ही आपली परिशुद्ध असली पाहिजे, निर्मळ असली पाहिजे. 5 शीलाचं आपण आपल्या जीवनामध्ये काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की नैतिक उन्नती आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी उन्नती आहे, भगवंत असे म्हणतात की मानसिक उन्नती आपली असली पाहिजे. आपल्या मनाची उन्नती, मन शांत असलं पाहिजे, मन निर्मळ असलं पाहिजे, मन पवित्र असलं पाहिजे. म्हणजे मानसिक उन्नती अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनाला अग्रस्थान दिलं भगवंताने. मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवहतो पदम.
पहिल्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात. दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा ततोनं सुखमनिवेती छायाव अनपायनी. म्हणजे मानवी जीवनाचं जे दुःखाचं आणि सुखाचं कारण आहे तर ते आपलं मन आहे. या मनाला परिशुद्ध करणे, या मनाला निर्मळ करणे म्हणजे मानसिक उन्नती मनुष्याची होणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब असं म्हणतात, एका ठिकाणी मला नैतिक बल प्राप्त झालं आहे, तुम्हाला सुद्धा नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून मी बुद्धाचा धम्म, बुद्धाचा संस्कार तुम्हाला देत आहे. जर तुमच्यामध्ये नैतिक बल, नैतिक उन्नती जर तुमची झाली तर या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तुमच्याकडे मानसिक बल निर्माण होऊ शकते. म्हणून भगवंताचा धम्म संस्कार मी तुम्हाला देत आहे. मानसिक बल मनुष्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मानसिक बल जर आपलं असेल, मन जर निर्मळ असेल, मन जर पवित्र असेल तर या मनाच्या आधाराने आपण सर्व काही कार्य करत असतो. कारण मन तर मुख्य आहे ना, मन मनोमय आहे. मन जसं ठरवेल तशा पद्धतीने मनुष्य कार्य करत असतो. तुमचं मन जर असं म्हटलं आता बस झालं, तुमच्या मनानं जसं ठरवलं की आता बस झालं, आता उठून गेलं पाहिजे, लगेच मनुष्य उठतो. मन जर असं म्हणेल की नाही थोडा वेळ बसलं पाहिजे तर आपण थोडा वेळ बसतो. कारण सर्व काही मन आहे. विचारांचं उगमस्थान मन आहे. भगवंत असे म्हणतात की चांगलेही विचार मनामध्ये उत्पन्न होत असतात आणि वाईटही विचार मनामध्ये उत्पन्न होत असतात. आणि त्यामुळे मनाला जर आपल्याला काबूमध्ये ठेवायचं असेल, मनाला जर आपल्या अधीन ठेवायचं असेल तर स्मृतीचा पहारा आपल्या मनाला आपण दिला पाहिजे. कारण स्मृतीचा पहारा असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे एखादा पहारेकरी येणाऱ्या जाणाऱ्यावरती म्हणजे लक्ष ठेवत असतो, अगदी तशाच प्रकारे आपल्या मनाचा पहारेकरी आपण आपल्या स्मृतीला ठेवलं पाहिजे, आपल्या जागरूकतेला आपण ठेवलं पाहिजे. म्हणजे स्मृती सजग असेल, स्मृती जागरूक असेल तर चांगले विचार उत्पन्न होत आहेत, वाईट विचार उत्पन्न होत आहेत हे सहजपणे आपण जाणू शकतो. कारण तुमचं मन जर चंचल असेल, मन जर दुर्दम्य असेल, मन जर कठीण असेल, मन जर एकाग्र नसेल तर जे कर्म आपल्याला करायचं आहे ते कर्म आपण करू शकत नाही. त्यामुळे स्मृती संप्रजन्य युक्त आपलं चित्त असलं पाहिजे. कारण मन जर आपलं जाग्यावर असेल तर आपण काम योग्य करू शकतो. मन जर जाग्यावर नसेल तर आपण कार्य मात्र योग्य करू शकत नाही. जसं उदाहरण, कधी कधी असं आपण म्हणत असतो की आज काय मन तुझं भानावरती नाही आहे. कधी कधी व्यवहारामध्ये असं आपण म्हणतो, जर तुमची स्मृती जर जागरूक नसेल, तुमचं चित्त जर एकाग्र नसेल, समजून घ्या एखादी भगिनी जर पोळ्या बनवत आहे, म्हणजे स्मृती किती महत्वपूर्ण आहे बघा. म्हणजे स्मृती केवळ धम्म श्रवण करत असतानाच असावी असं बिलकुल नाही आहे. म्हणजे जे जे कार्य, जे जे काम तुम्ही करत असता, भगवंत असे म्हणतात चालताना, बोलताना, बसताना, उठताना, झोपताना जे जे काही कार्य आपण करत असतो त्या प्रत्येक कार्यामध्ये आपली स्मृती जागरूक असली पाहिजे. आपली स्मृती जर जागरूक असेल तर ते कार्य आपण यशस्वीपणे करू शकतो. स्मृती जर आपली जागरूक नसेल तर आपण योग्य प्रकारचं कार्य करू शकत नाही. जसं एखादी भगिनी जर पोळ्या बनवत आहे आणि पोळ्या बनवत असताना जर मन, स्मृती जर जागरूक नसेल तर काय होते, पोळ्या बनवता बनवता कधी कधी असं होते की पोळी त्या तव्यावर आहे किंवा नाही हे लक्षामध्ये सुद्धा येत नाही. पोळी टाकतो आपण आणि कधी कधी तव्यावरती असं हात लागून जाते, नंतर लक्षामध्ये अरे, कारण विचारामध्ये मनुष्य असतो. कधी कधी रस्त्याने बघा चालत असताना, रस्त्याने आपण जर चालत असेल, आपली जर स्मृती जागरूक नसेल, आपलं चित्त जर एकाग्र नसेल तर रस्त्याने चालता चालता कधी कधी ठेस लागते मनुष्याला. आणि ठेस लागल्याबरोबर जर समजून घ्या समोर एखादा व्यक्ती आला, ठेस लागल्या रक्तभंबाळ आपला पाय झाला आणि समोर जर एखादा व्यक्ती आला, असा व्यक्ती आला की त्याचं नाव आपलं कधीच पटत नाही, त्याचा नाव आपला सारा 36चा आकडा, काय वाटेल आपल्याला?
याचं तोंड पाहिल्यामुळं मला ठेस लागले. इकडं आपण उचल्यासारखं चालत होतो, इकडे तिकडे पाहत त्याचा काही विचार करत नाही मनुष्य. म्हणजे समोरच्याला दोष देणे. आम्हाला इंग्लिशला बघा 10वीला अनलकी फेस नावाचा एक धडा होता. अनलकी फेस म्हणजे मनुष्य अपशकुनी चेहरा. अपशकुनी चेहरा कधी कधी लोक समजतात त्याचं तोंड पाहिल्यामुळे आजचा दिवस सारा खराब होऊन गेला. असं म्हणजे एक दिवस एक राजा, 2 मिनिटांमध्ये सांगतो मला. एक दिवस एक राजा सकाळी सकाळी म्हणजे जात असतो कामासाठी, आणि कामासाठी जात असताना एक व्यक्ती त्याला दिसतो. एक व्यक्ती दिसल्याबरोबर तो त्या व्यक्तीला पाहतो आणि समोर जातो. दिवसभर ज्या कामासाठी राजा जातो तर त्याचं काम काही पूर्ण होत नाही. पुन्हा दुसऱ्या कामासाठी जातो, दुसरंही काम त्याचं पूर्ण होत नाही. असा पूर्ण दिवस त्या राजाचा खराब जातो. त्याला भोजन सुद्धा मिळत नाही. तो अत्यंत बेचैन होतो, दुःखी होतो, कष्टी होतो आणि विचार करतो की अरे, आज दिवसभरामध्ये माझं एकही काम झालं नाही. संध्याकाळी दरबारामध्ये बसल्यानंतर तो चिंतन करतो, एकही काम झालं नाही, नेमकं आज माझं काम का नाही झालं. तर मग काही लोक सल्ला देणारे असतात. तर एक जण म्हणतो की महाराज, आज कोणाचं तोंड पाहिलं होतं. राजा म्हणतो की अरे, सकाळी एका व्यक्तीचं चेहरा एक तोंड पाहिलं, त्याचं तोंड पाहिल्यामुळे आज दिवसभर माझं एकही काम नाही झालं आणि मला भोजन सुद्धा मिळालं नाही. लगेच राजा आदेश देतो, जा त्याला पकडा, त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा द्या, कारण त्याच्यामुळे आज माझा दिवस पूर्ण खराब गेला. त्या व्यक्तीला कळतं की अरे, आपल्याला फाशी देण्यात येत आहे, मग काय केलं पाहिजे. तर एक हुशार व्यक्ती असतो, ज्ञानी व्यक्ती असतो. त्या ज्ञानी व्यक्तीकडे तो जातो आणि त्याला सांगतो की बघा असं असं झालं. तर तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, तू जा, मी येतोच. मग त्याला तो काही आयडिया देत असतो. हुशार लोक बुद्धिवान असतात, आयडिया देत असतात चांगल्या चांगल्या. तर गेल्यानंतर मग राजा फाशी देणार आहे. मग राजा फाशी देत असताना शेवटची इच्छा असते ना, विचारतात बघ काय शेवटची इच्छा आहे. तर त्याला विचारलं जाते की तुझी काय शेवटची इच्छा आहे. तर तो म्हणतो मला महाराजांना भेटायचं आहे, महाराजांना भेटायचं आहे. मग महाराजांना बोलवलं जातं. ते म्हणतो काय तुझी शेवटची इच्छा आहे. तो म्हणतो महाराज, मला एक गोष्ट सांगायची आहे. माझा चेहरा तुम्ही सकाळी पाहिल्यामुळे तुमचे दिवसभराचे काम झाले नाही, तुम्हाला भोजन सुद्धा मिळालं नाही, तुम्ही दुःखी आणि कष्टी होते, कारण माझा फेस अनलकी होता, अपशकुनी माझा चेहरा आहे असं तुमचं म्हणणं आहे. परंतु महाराज, माझं असं म्हणणं आहे, माझा चेहरा पाहिल्यामुळे तुमचे दिवसभराचे काम नाही झाले, तुम्हाला भोजन नाही मिळालं, पण महाराज, तुमचा चेहरा पाहिल्यामुळे मला मृत्यूला समोर जावं लागत आहे. कळलं का तुम्हाला? अनलकी फेस कोणाचा आहे? अनलकी फेस महाराज तुमचा आहे, कारण माझ्या चेहऱ्यामुळे तुमचा दिवस वाया गेला, पण तुमचा चेहरा मी पाहिल्यामुळे मला मृत्यूची शिक्षा झाली. मानवी जीवनामध्ये बघा, काही काही लोकांचं असं असते, म्हणजे दुसऱ्यावरती काय आपण करतो, आपले कर्म दुसऱ्यावरती थोपून देण्याचा मनुष्य प्रयत्न करत असतो. आपली स्मृती जागरूक असेल, आपण चांगल्या प्रकारचे कर्म करतो असेल, आपण योग्य प्रकारचे कर्म करत असेल, तर आपल्या जीवनामध्ये बघा कधीही दुःख निर्माण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मानसिक उन्नती तुमची झाली पाहिजे. मग मानसिक उन्नती कशामुळे होईल? तर आपण चांगले कर्म केल्यामुळे, आपण कुशल कर्म केल्यामुळे, आपण पुण्य कर्म केल्यामुळे मानसिक उन्नती आपली होऊ शकते. मग शील पालनाचं कर्म असेल, दान कर्म असेल, दान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण दानामुळे आपला जो काही त्यागाचा भाव आहे, तो त्यागाचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. दान केल्यामुळे जे लोभ आहे, तो लोभ कमी आपला होत असतो. कारण दान हे पुण्यकर्म आहे, दान हे कुशल कर्म आहे, दान हे नैतिक जीवनाचा पाया आहे. आणि त्यामुळे आपण शील पालन केलं पाहिजे, आपण दान केलं पाहिजे. आपण जे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, चांगले कर्म करत असतो, त्या चांगल्या कर्माची आपण भावना सुद्धा केली पाहिजे. म्हणजे एकंदरीत जेवढे काही कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, त्या पुण्यकर्माला, कुशल कर्माला आपण धारण केलं पाहिजे. कारण आपली स्मृती जागरूक असेल तर राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मानसिक उन्नती आपली झाली पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की बौद्धिक उन्नती आपली झाली पाहिजे.
आपल्या बुद्धिमत्तेचा विकास झाला पाहिजे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल, आपण चिंतन मनन केलं असेल, तर बौद्धिक उन्नती होणं अत्यंत आवश्यक आहे. धम्मज्ञान जर आपल्याकडे नसेल, धम्मज्ञानाला जर आपण आत्मसात करत नसेल, तर आपली बौद्धिक उन्नती होऊ शकत नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब असं म्हणतात, शिक्षण केवळ नोकरी पुरतं नसावं. काही काही लोकांना असं वाटतं की शिक्षण झालं म्हणजे नोकरी प्राप्त झाली पाहिजे. केवळ नोकरी पुरतं शिक्षण नसावं. शिक्षणामुळे आपली बौद्धिक उन्नती होत असते, आध्यात्मिक आपली उन्नती होत असते, आपलं बुद्धी चातुर्य वाढत असते. आणि त्यामुळे ही उन्नती करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपल्याला आपली उन्नती साधायची असेल, तर श्रेष्ठ धम्माला आपण जाणलं पाहिजे, श्रेष्ठ धम्माला आपण समजून घेतलं पाहिजे. मग श्रेष्ठ धम्म काय आहे? तर श्रेष्ठ धम्म हा 4 आर्य सत्याचा आहे. बघा, भगवंताने उपदेश करत असताना मी नेहमी सांगतो की भगवंताने डायरेक्ट 4 आर्य सत्य कधी नाही सांगितले. भगवंत सुरुवातीला दान कथा सांगायचे, शील कथा सांगायचे, स्वर्ग कथा, नरक कथा सांगायचे. त्यानंतर भगवंत कामवासनेचे दुष्परिणाम सांगायचे आणि त्यानंतर 4 आर्य सत्याची देशना देत असत. 4 आर्य सत्य हा गंभीर उपदेश आहे आणि या गंभीर उपदेशाला समजून घेण्यासाठी आपली आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे. आपली जर आध्यात्मिक उन्नती असेल, तर आपण आपल्या प्रज्ञेच्या द्वारा 4 आर्य सत्याचं यथार्थ रूपाने आकलन करणे, दर्शन करणे, त्याला जाणणे, समजून घेणे, भगवंत असे म्हणतात की आपल्या प्रज्ञेचा विकास करण्यासारखा आहे. 4 आर्य सत्याला जाणणे म्हणजे काय? 4 आर्य सत्याला समजून घेणे म्हणजे काय? कारण जगामध्ये दुःख आहे, याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे. दुःख कशामुळे निर्माण होते, दुःखाची कारण काय आहे, याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे. त्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे आणि त्या दुःखाला नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा भगवंताने सांगितला. हे सत्य आपल्याला समजलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला दुःख कशामुळे होते, आपण दुःखी कशामुळे आहोत, हीच गोष्ट जर मनुष्याला समजली नाही, तर आपण आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या दुःखाला कधीही नष्ट करू शकत नाही. आणि त्यामुळे आपली बौद्धिक जर उन्नती झाली असेल, म्हणजे सत्य आणि असत्य, भगवंत असे म्हणतात, असारे सारमत्तिनो सारेच सार दस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ते मिच्छा संकल्प गोचरा. साराला सार आणि असाराला असार. सार म्हणजे सत्य, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य समजण्याची प्रज्ञा आपल्याकडे असली पाहिजे. आपल्याकडे बुद्धी असली पाहिजे. आपल्या काय हिताचा आहे, आपल्या काय सुखाचा आहे, आपल्या काय कल्याणाचा आहे, काय केल्यामुळे माझी उन्नती होईल, काय केल्यामुळे माझी प्रगती होईल, ही बुद्धिमत्ता जर आपल्याकडे असेल तर आपली उन्नती होऊ शकते. पण नेमकं आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, कुठं आपण बोललो पाहिजे, कुठं आपण नाही बोललो पाहिजे, याची प्रज्ञा, याचं ज्ञान, ही बुद्धिमत्ता जर आपल्यामध्ये नसेल तर बघा गोंधळ होतो. ऐक ना, मानवी जीवनाचा गोंधळ होत असतो. नाहीतर मग सोयरिकीला गेल्यानंतर तिथे समशानातल्या गोष्टी, आणि समशानामध्ये गेल्यानंतर सोयरिकीच्या गोष्टी, सारा उलटा पुलटा जर कार्यक्रम झाला तर बघा लोकांचं असंच होते बघा. म्हणजे जिथे आपण जातो तो विषय बाजूला राहतो, म्हणजे दुसऱ्याच विषयाबद्दल आपण चर्चा करत असतो. जेव्हा धम्म श्रवण करतो आपण, तर धम्माच्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. भगवंत असे म्हणतात, जीवनामध्ये फक्त 2च गोष्टी आपण केल्या पाहिजे, एक तर धम्म चर्चा केली पाहिजे किंवा मौन धारण केलं पाहिजे. कारण धम्म चर्चा केल्यामुळे ज्ञान आपलं वाढत असते, आपली प्रज्ञा वाढत असते, आपली बुद्धिमत्ता वाढत असते आणि त्यामुळे जीवन जगत असताना बघा आपली आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान संपादन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान जर आपण संपादन केलं असेल, तर सत्य असत्याची आपल्याला अनुभूती होत असते. सत्य असत्याची जर अनुभूती होत असेल आपल्याला, तर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे सर्व बघा आपल्याला समजत असते. आणि त्यामुळे बौद्धिक क्षमतेची, म्हणजे बौद्धिक क्षमता, बौद्धिक प्रज्ञा आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण ध्यान म्हणून चिंतन केलं पाहिजे. त्यासाठी आपण आनापानसतीची भावना केली पाहिजे. कारण ध्यान मनन चिंतन अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मनुष्य ध्यान मनन चिंतन करत नाही, तोपर्यंत मनुष्याला कधीही कुठलीही गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. कारण ध्यान मनन चिंतन असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण
ध्यान म्हणून चिंतन जर नसेल तर चार प्रकारचे लोक सांगतात बघा, भगवंत देशना श्रवण करणारे भगवंत असे काही काही लोक अत्यंत प्रसन्न चित्ताने अत्यंत आनंदी चित्ताने धम्मदेशना श्रवण करत असतात, एकदम आनंदी चित्ताने. जसं तुम्ही एकाग्र असे बसले, असं वाटतं सारेच्या सारे अरंत होता आता. एवढं एकाग्र चित्ताने असं वाटते की सारेच्या सारे अरंत होतात. पण आता एकाग्र चित्ताने झालं म्हणजे आता एकदम शांतपणे ऐकत आहात. थोडा वेळ जागेवर उठले की जागच्या जागी सार. काही काही लोक एकाग्र चित्ताने ऐकतात पण उठताना उठल्याबरोबर जाग्यावर सोडून देतात. काही काही लोक भगवंत असे म्हणतात एकाग्र चित्ताने श्रवण करतात, उठताना सुद्धा एकदम शांतपणे एकाग्रपणे उठतात, चालताना मात्र सांडत सांडत घरापर्यंत जातात. काही काही लोक शांतपणे ऐकतात, उठताना शांतपणे उठतात, चालताना सुद्धा शांतपणे व्यवस्थित जातात, घरी गेल्यानंतर विसरून जातात. कारण घरचे लोक विचारतात काय सांगलं भंतेजीने, बापा काय भंतेजी बोलले, लय भारी. काय बोलले, लयच भारी. काय बोलले, लय भारी. सांगा ना काय बोलले, लय भारी. कारण आपलं काय चित्त नसते, त्याच्यामुळे एक वाक्य आपलं असते की लय भारी. मग काही काही लोकांना भंतेचा आवाज लय गोडा, म्हणते लय भारी गाणं म्हणलं, झालं धम्मदेशना सांगली ती गेली. म्हणजे आपण चिंतन जर नसेल, ऐक ना, गावाकडे लोक, तुम्ही सारे गावाकडलेच लोक असं म्हणतात की आपला पदर कसा असला पाहिजे, मजबूत असला पाहिजे. ऐक ना, पदर फाटका नसला पाहिजे. कारण पदर जर फाटका असेल तर आपण जे काही घेतो पदरामध्ये ते काही घरापर्यंत नेऊ शकत नाही. पदरामध्ये घेतलेलं घरापर्यंत नेण्यासाठी आपला पदर हा मजबूत असला पाहिजे. अगदी धम्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्य जेव्हा धम्म श्रवण करतो एकाग्र चित्ताने आपण देशना श्रवण केली पाहिजे. उठताना सुद्धा अगदी सावधपणे आपण उठलं पाहिजे, घरी जाताना सुद्धा अत्यंत सावधपणे आपण गेलो पाहिजे आणि घरी गेल्यानंतर त्याचं ध्यान मनन चिंतन केलं पाहिजे. त्याचं चिंतनामध्ये आपण आणलं पाहिजे, अरे भंतेने हा उपदेश दिला होता, हा उपदेश मला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरतो का, याची मला मदत होते का, हा मला लाभकारी होतो का, यापासून मला काही फायदा आहे का. जर फायदा असेल तर तो धम्म मी माझ्या जीवनामध्ये अनुसरला पाहिजे, तो आचरण केला पाहिजे. ही प्रज्ञावान मनुष्याचं, बुद्धिवान मनुष्यांचं बघा लक्षण आहे. त्यामुळे बांधवांनो, चौथ्या प्रकारामध्ये आपण असलं पाहिजे. आपण नेहमी जागरूकपणे स्मृतीवान राहून ध्यान मनन चिंतन करून धम्माला धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा आपली बौद्धिक उन्नती होत असते. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की सामाजिक उन्नती सुद्धा आपण केली पाहिजे, समाजाची उन्नती झाली पाहिजे. आपली बौद्धिक उन्नती तर झालीच झाली, परंतु त्याच्या सोबत सोबत सामाजिक उन्नती सुद्धा असली पाहिजे. सामाजिक उन्नती म्हणजे काय, तर व्यवहारामध्ये जेव्हा आपण जीवन जगत असतो, व्यवहारामध्ये जेव्हा आपण राहतो, तर व्यवहारामध्ये राहत असताना आपलं आचरण अत्यंत परिशुद्ध असलं पाहिजे, अत्यंत निर्मळ असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये मैत्री भाव असला पाहिजे, आपल्या मनामध्ये करुणा भाव असला पाहिजे, आपल्या मनामध्ये समतेचा भाव असला पाहिजे. कारण इतरांसोबत आपण जेव्हा व्यवहार करतो, सामाजिक लेवलवरती जेव्हा आपण आचरण करत असतो, एकमेकांसोबत जेव्हा आपण व्यवहार करतो असतो, तर आपल्यामध्ये मैत्री भाव असला पाहिजे, आपल्यामध्ये करुणा भाव असला पाहिजे, आपल्यामध्ये समता भाव असला पाहिजे. म्हणजे मैत्री करुणा जर आपल्या चित्तामध्ये असेल तर बघा आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. पण आपल्या मनामध्ये द्वेष असेल, कारण भगवंत असे म्हणतात नाही वेरे न वेराने समंतिधं कुदाचनं अवैरेनच समंती यस धम्मो सनंतन. वैराने वैर कधीही शांत होत नाही. आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या वैराला, वैरत्वाला, द्वेषाला जर नष्ट करायचं असेल तर मैत्री हा सद्गुण आपण धारण केला पाहिजे. मैत्री सारखा धम्म या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही. मैत्री आपण केली पाहिजे. भगवंत एका ठिकाणी असं म्हणतात की एखादा मनुष्य एका बाजूने असंख्य दान पुण्य करत असेल, दुसऱ्या बाजूने एखादा मनुष्य प्रसन्न चित्ताने डोळ्याची पापणी लावण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जरी तो मैत्री भाव करत असेल तर तो असंख्य असीम पुण्याचा भागीदारी बनत असतो. एक क्षणभर, एका क्षणाची सुद्धा मैत्री भावना आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. कारण मैत्री भाव करणं अत्यंत गरजेचं आहे. मैत्री कशी करावी तर भगवंत असेल की स्वतःपासून सुरुवात करावी. कारण स्वतःपासून
जर आपण सुरुवात करत असेल तर आपण इतरांच्या प्रती मैत्रीभाव करू शकतो. माझं स्वतःचं मंगल हो, स्वतःचं कल्याण हो, माझ्या परिवाराचं कल्याण हो, माझ्या परिवारातील इतर सदस्यांचं कल्याण हो. म्हणजे अशा अशा प्रकारे करता करताना या संपूर्ण सृष्टीच्या प्रती आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. पण मन प्रसन्न असलं पाहिजे, मन आनंदी असलं पाहिजे, मन निर्मळ असलं पाहिजे. निर्मळ चित्ताने जर आपण मंगल मैत्रीची भावना केली तर त्याचा लाभ होतो. पण चित्त जर प्रसन्न नसेल, द्वेषयुक्त असेल तर त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. कारण भगवंत असं करुणा भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे, मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. कारण मैत्री भाव, करुणा भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने बघा आपण सुखपूर्वक जीवन जगत असतो. एकदा भगवंताच्या काळामध्ये बघा एक भिक्षू असतो, आजारी पडतो. पुती गस्स तिस्स त्या भिक्षूचं नाव असते. तो आजारी पडत असतो. भगवंताच्या काळातील एक उदाहरण आहे बघा. म्हणजे मैत्री आणि करुणा मनुष्याच्या चित्तामध्ये असणे किती गरजेचं आहे. भगवंताने केवळ सांगितलं नाही तर भगवंताने स्वतः प्रत्यक्ष ते कर्म केलं बघा. भगवंताने ती कर्माची अनुभूती इतर भिक्षूंना सुद्धा दिली. एकदा श्रावस्ती शहरामध्ये एक भिक्षू आजारी पडत असतो. आजारी पडत असताना कधी कधी बघा जशा प्रकारचा स्वभाव असेल, आपला स्वभाव असेल, आपलं वर्तन असेल, आपलं कर्म असेल, तशा प्रकारे ते वर्तन ते कर्म आपल्या सोबत सुद्धा येत असते. आपण जर दुसऱ्याच्या कामी पडत असेल तर आपल्या कोणी कामी पडत असते. आपण जर दुसऱ्याच्या कामी पडत नसेल तर आपल्या कोणी कामी पडत नाही. हा भिक्षू सुद्धा आजारी पडतो. हा कोणाची सेवा करत नसतो, हा कोणासोबत त्याचा व्यवहार चांगला नसतो आणि त्यामुळे हा आजारी पडत असताना बघा यांची सुद्धा कोणी सेवा करत नाही. कारण जैशी करणी वैशी भरणी निसर्गाचा नियम आहे. आपण जसं करेल तसं आपण भरेल आणि त्यामुळे इतर भिक्षू सुद्धा त्याची सेवा करत नाहीत. हा थोडा आजारी पडतो, अधिक अधिक त्याचा आजार वाढत असतो आणि एवढा आजार त्याचा वाढतो की त्याच्या भोवताल परिसरामध्ये पूर्णपणे दुर्गंधी पसरत असते. तो मलमूत्रामध्ये पडत असतो आणि मलमूत्रामध्ये पडल्यामुळे, दुर्गंधी पडल्यामुळे ही गोष्ट भगवंतापर्यंत जाते आणि भगवंत म्हणतात, विचार करतात की त्या भिक्खूंची आपण त्याच्याकडे गेलो पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजे. भगवंत आणि आनंद भंते तिकडे त्या भिक्खूकडे जात असतात. असं म्हटलंय साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की आनंद गरम पाणी घेऊन भगवंताच्या सोबत जात असतात. भगवंत त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला विचारतात की भिक्षू, तुझी कोणी सेवा करत नाही का? तुझा कोणी सेवक नाही का? उपस्थापक नाही आहे का? एखादा श्रामणेर तू बनवला नाही आहे का? तर तो सांगतो स्पष्टपणे की भगवान, मी कोणाच्या कामी येत नाही, त्यामुळे माझ्या सुद्धा कोणी कामी येत नाही. मी कोणाची सेवा करत नाही, त्यामुळे माझी कोणी सेवा करत नाही. तर भगवंत म्हणतात की ठीक आहे. आणि असं म्हटलं आहे बघा, जगाचे कल्याण करते, सम्यक संबुद्ध, महाकारुणिक, महामैत्रीवान भगवंत असतात. आणि भगवंत स्वतः बघा आनंद भंते त्यांच्या अंगावरती पाणी टाकत असतात. भगवंत स्वतः ते मलमूत्र जे त्याच्या शरीराला लागलेलं असतं ते सर्व धुवून काढत असतात. त्याचं वस्त्र सुद्धा म्हणजे घाणीनं भरलेलं असतं, तर ते घाणीचं वस्त्र भगवंत स्वतः धुवून टाकतात, त्याला सुकायला टाकतात. ते वस्त्र पुन्हा त्याला घालण्यासाठी देतात. दुसरं वस्त्र त्याचं स्वच्छ करत असतात आणि त्याला उन्हाला बसवतात. उन्हाला बसवल्यानंतर त्याचं शरीर बघा हलकं होत असते, पूर्ण हलकं त्याचं शरीर होते. मलमूत्रामध्ये तोडतो, बऱ्याच दिवसापासून मलमूत्रामध्ये पडत असतो. अनेक लोक बघा असे मलमूत्रामध्ये पडत असतात. भगवंत असे म्हणतात की कधी कधी कर्म मनुष्याचे असतात आणि त्या कर्माला अनुसरून तशा प्रकारचं दुःख बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागत असते. सर्वसामान्य लोकांचा जर विचार केला असेल, म्हणजे सदग्रस्त जे लोक असतात, सदग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी बघा माता पिता किंवा अन्य आपले आपतेष्ट असे मलमूत्रामध्ये पडत असतात. लोक त्यांची सेवा करत नाहीत, मुलं त्यांची सेवा करत नाहीत, मुली त्यांच्या सेवा करत नाहीत. आता जसं बंधूजींनी सांगितलं, मला फोन आला, बंधूजींनी ते उदाहरण सांगितलं, अक्षरशः ते बाबा रडत होते बघा. म्हणजे 40 वर्षापर्यंत मी शिकवलं माझ्या लेकरांना, लग्न केलं त्यांचं, एक मुलगा आहे, मुलगी आहे, आईला ते काही बोलत नाही. म्हणजे फक्त ते उदाहरण आहे की असं नाही आहे, असंख्य घरचं हे उदाहरण आहे. आईला ते बिलकुल बोलत नाहीत. का बोलत नाहीत? कारण आई भांड्याचं काम करते, आई भांडे धुण्याचं काम करते, आई कपडे धुण्याचं काम करते. ऍज अ मोलकरीण म्हणून आई घरी काम करत असते, ऍज अ मोलकरीण करते. अनेक लोकांच्या घरी तसं होत असेल. आणि वडील काही करू शकत नाहीत. ते म्हणतात की जर तुम्ही कमावू शकत नाहीत
मग जीवन जगून काय फायदा आहे? म्हणजे तुम्ही कमावलं तर तुम्ही जीवन जगू शकता. ते म्हणत भंतेजी आता या वयामध्ये मला कोण काम देणार आहे? मी त्यांना बोललो, ते म्हटले की तुम्ही युट्यूबला टाकलेलं आहे की तुम्ही वृद्धाश्रम काढणार आहात, तुम्ही अनाथाश्रम काढणार आहात. म्हटलं बाबा ते प्लॅन आहेत आपले. आपण जागा घेतली तर 16.5 एकर जळगाव शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण तिथं मोठं ट्रेडिंग सेंटर निर्माण करणार आहोत. सर्व प्रकारच्या सुखसुविधा आपण ते देणार आहोत. सध्या आणखी जागा झालीच नाही. म्हटलं पुढच्या वर्षी आपण ते सुरू करणार आहोत. तर ते भंतेजी काही करा, माझ्यावरती अनुकंपा करा, पण मला आता इथे जगणं असह्य होत आहे. कारण मी अनेक वेळा माझ्या खिशामध्ये दोरी घेऊन झोपलो की मला फाशी घेऊ का असं वाटत होतं, परंतु मन हिम्मत देत नव्हतं मन. कारण मृत्यूसाठी सुद्धा स्वतःचा जीव कोणाला द्यावा वाटतो? कारण मनुष्याचं जीवन मनुष्याला प्रिय आहे, मनुष्याचं जीवन अप्रिय बिलकुल नाही आहे. म्हणजे एवढी असह्य वेदना बघा त्यांना ते होत होत्या. माझ्या डोक्यामध्ये लगेच कल्पना आली, मला बाकीचे तर प्लॅन आपण करतोयच, परंतु पहिले वृद्धाश्रम काढलं पाहिजे. किंवा 2-4 रूम आपण तिथे काढाव्या आणि तिथे अशा लोकांची व्यवस्था करावी. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये बघा हे अत्यंत अकुशल कर्म आहे. 26 वर्षावरील भगवंतांनी सांगितलं, माता पितु पठानंग पुत्र दारस संग हो अनाकुलाच कमंता इतंग मंगलम उत्तम. आई वडिलांची सेवा करणे हे महान आणि असीमस कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आई वडिलांची सेवा आपण काय केली पाहिजे? कारण त्यांनी जन्म दिला. त्याने जर जन्म दिला नसता तर या संसारामध्ये आपण आलो असतो का? बिलकुल नाही. त्यांच्यामुळे या संसारामध्ये आपण आलो आहोत. माता पित्यांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार असतात. माता पितु उपठान म्हणजे उपस्थापक, सेवक. माता पित्यांचा मनुष्याने सेवक बनलं पाहिजे. माता पित्यांच्या ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. एवढे अनंत असीम ऋण माता पित्यांचे असतात आणि त्यामुळे माता पित्याच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर 3 रत्नाम त्यांना प्रतिष्ठित आपण केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनी सुद्धा माता पित्यांच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे. मग भिक्षूंनी माता पित्याच्या ऋणातून कसं मुक्त झालं पाहिजे? जर सारीपुत्राच्या बाबतीमध्ये उदाहरण घेतलं, सारीपुत्र 3 भाऊ होते, 4 बहिणी होते. 7 पुत्राची माता सारी, तिचं नाव असते. सर्वच्या सर्व भिक्षू बनतात, मुलंही भिक्षू बनतात, मुलीही भिक्षू बनतात. आणि सारीपुत्रांची माता बुद्ध धम्मसंघाचा खूप तिरस्कार करत असते, बुद्धांचा खूप तिरस्कार करत असते. कारण ती म्हणते या मथमुंड्याने माझे सर्वच्या सर्व लेकर घेऊन गेले. कारण भगवंताला मथमुंडे म्हणायचे लोक. ऐकला, भगवंताला अपशब्द बोलताना लोक म्हणायचे की हा मथमुंडा आहे. मथमुंडा म्हणजे डोक्याची केस काढणारा, हा म्हणजे संसार उद्ध्वस्त करणारा आहे, हा बायांना विधवा करणारा आहे, हा तरुणांचं जीवन बर्बाद करणारा आहे, असं लोकांना भगवंता लोक बोलत असत. भगवंताच्या प्रती ती द्वेष करत असते. सारीपुत्र अनंत मैत्रीवान असतात, मातेच्या प्रती करुणा उत्पन्न होते, दया उत्पन्न होते. ते भगवंताला म्हणतात की भगवान माझे परिनिवृत्त होण्याची इच्छा आहे. भगवंत म्हणतात की सारीपुत्र तुम्ही ठरवलं का तुम्ही कुठे परिनिवृत्त होणार आहात? भगवंताचे अग्रश्रावक कारण महामोग्गलन परिनिवृत्त झाले होते. आणि सारीपुत्र म्हणतात की हो भगवान, ज्या रूम मध्ये माझा जन्म झाला, नालंदा या ठिकाणी तुम्ही जर गेला असाल तर नालंदाच्या बाजूला एक छोटस गाव आहे, तिथे सारीपुत्रांचा जन्म झाला होता, नालक म्हणून. तर ते म्हणतात की भगवान माझं छोटस घर आहे, ज्या रूम मध्ये माझा जन्म झाला त्याच रूम मध्ये मला परिनिवृत्त व्हायचं आहे. भगवंताला ते वंदन करतात आणि वंदन केल्यानंतर भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवतात. आणि चरणावरती डोकं ठेवल्यानंतर म्हणतात की भगवान अनंत जन्मापर्यंत मी या चरणाचं वंदन करण्यासाठी भगवान जन्म घेतला आहे. भगवान या जीवनामध्ये माझ्याकडून काहीने जर अकुशल कर्म झालं, वाचेने जर अकुशल कर्म झालं, मनानं जर अकुशल कर्म झालं तर भगवान मला क्षमा करावी. बघा सारीपुत्र बनते अग्रश्रावक भगवंताचे, भगवंताच्या चरण कमलावरती म्हणजे डोकं ठेवतात आणि भगवंताला म्हणतात भगवान हा माझा शेवटचा वंदन आहे, हे शेवटचं वंदन आहे, माझं शेवटचा प्रणाम आहे. भगवान यानंतर माझी आणि तुमची कधी भेट होणार नाही, भगवान मला परवानगी द्या. तेव्हा भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, तुमचा बंधू जात आहे, त्यांना तुम्ही निरोप द्या. आणि सर्वच्या सर्व भिक्षू बघा सारीपुत्र बनतेंना निरोप देण्यासाठी जात असतात. इतिहासामध्ये एकमेव असं उदाहरण आहे की भगवंताला सोडून सर्वच्या सर्व भिक्खू सारीपुत्र बनतेंना वाटी लावण्यासाठी जात असतात. कारण एवढी त्यांची ते प्रज्ञावान असतात,
एवढे बुद्धिवान असतात, एवढे सिलवान असतात, आणि ते जेव्हा जातात घरी गेल्यानंतर आईला खूप प्रसन्नता वाटते, आनंद वाटते. तिला वाटते की अरे माझा पुत्र परत आला. मातेची इच्छा असते बघा, कारण आई 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 शेवटी. म्हणजे सारीपुत्र 120 वर्षाचे त्यांचं वय होते, तेव्हा सुद्धा आईला असं वाटतं की माझा पुत्र आता संसारामध्ये पुन्हा परत येणार आहे. अनेक प्रकारचे प्रसंग, फार मोठे वर्णन आहे, मी ते सांगणार नाही. आणि शेवटी मात्र आई म्हणते की माझ्या पुत्राची एवढे लोक पूजा करण्यासाठी येत आहेत, माझ्या पुत्राला एवढे लोक मानत आहेत. तर सारीपुत्र म्हणतात की माता, जर तू विचार कर, माझ्यासाठी किंवा माझी पूजा करण्यासाठी, माझं वंदन करण्यासाठी जर एवढे लोक येऊ शकतात, तर माझे गुरु किती महान असतील, माझे गुरु किती महान असतील, किती प्रज्ञावान असतील. लगेच तिची स्मृती जागरूक होते. ती म्हणते हो. मग सारीपुत्र म्हणतात की तू मन बुद्धं शरणं गच्छामि, मन तू धम्मं शरणं गच्छामि, मन तू संघं शरणं गच्छामि. बुद्ध धम्म संघाला त्या ठिकाणी ती शरण जाते. सारीपुत्र म्हणते उपदेश करतात आणि आपल्या मातेला श्रोतापन्न अवस्थेला ते प्राप्त करवतात. श्रोतापन्न म्हणजे प्रतिष्ठित आपल्या मातेला ते करतात, कारण ती हुशार असते, बुद्धिवान असते. आता भंतीने तुम्हाला श्रोतापन्न म्हणजे काय, 3 प्रकारचे भाऊबंधन सारीपुत्रांनी उपदेश दिल्याबरोबर त्या मातेचे नष्ट होतात आणि ती बघा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते. भिक्खू सुद्धा माता पित्यांना जर धम्मामध्ये प्रतिष्ठित करत असेल तर तो माता पित्याच्या ऋणामधून मुक्त होत असतो. संसारिक लोकांसाठी त्यांनी माता पित्यांची सेवा करणं अत्यंत गरजेचं असते. त्यानंतर म्हणजे हे उदाहरण सांगत होतो आपण की भगवंताने सेवा केली, कारण भगवंत असे म्हणतात की सेवा केली पाहिजे. सेवा हा धर्म आपल्यामध्ये असला पाहिजे. तो भिक्षू बघा अत्यंत प्रसन्न होतो, आनंदी होतो, आणि त्या क्षणामध्ये त्याची जी स्मृती आहे ती जागरूक होते. तो ध्यान मनन चिंतन करतो आणि तशा अवस्थेत बघा तो अनंत पदाला प्राप्त होत असतो. एवढ्या दुःखामध्ये, एवढ्या कष्टामध्ये, मलमूत्रामध्ये पडणारा भिक्खू सुद्धा शेवटी त्याच्या पुण्यकर्मामुळे अनंत पदाला म्हणजे प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की ही करुणा, ही दया, हा मैत्री भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. जर मैत्री भाव जर आपल्यामध्ये असेल, मनुष्य तर बदलतोच बदलतो, परंतु प्राणी सुद्धा बदलतात. नालागिरी नावाचा हत्ती बदलला भगवंताच्या मैत्री बलामुळे. अंगुलीमालासारखा 999 खून करणारा व्यक्ती बदलला भगवंताच्या मैत्री बलामुळे. देवदत्तासारखे व्यक्ती अनेक वर्षापर्यंत त्याने सुखपूर्वक कर्म केलं, शेवटी त्याचा अकुशल कर्म असल्यामुळे तो दुःखाला प्राप्त झाला. परंतु असंख्य दुःखी कष्टी लोक भगवंताच्या मैत्री बलामुळे, करुणा बलामुळे, समता बलामुळे बघा आपल्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेला प्राप्त त्यांनी केलं. आणि त्यामुळे धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करणारा आहे, मानवी मन निर्मळ करणारा आहे. या मानवी मनाला परिशुद्ध आपण केलं, निर्मळ केलं, तर खऱ्या अर्थाने बघा दुःख मुक्तीच्या मार्गाकडे आपण वाटचाल करू शकतो. बांधवांनो, हे जीवन फार क्षणभंगुर आहे, हे जीवन फार परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे काय होईल हे आपण सांगू शकत नाही. क्षणाचा बिलकुल आपला भरोसा नाही बघा, क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाही. कधीही मनुष्य मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगले कर्म केले पाहिजे, खूप कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या असीम पुण्यामुळे हा पवित्र धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या धम्माचं अनुसरण करणे, या धम्माचं आचरण करणे, त्यानुसार जीवन जगणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. बाबासाहेब असं म्हणतात, मला जर आयुष्य लाभलं तर सारा भारत मी बौद्धमय करेन, उर्वरित आयुष्य मी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे. प्रबुद्ध भारत निर्माण करण्याची बाबासाहेबांची संकल्पना होती. परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे बघा बाबासाहेब अगदी धम्मदीक्षेच्या काहीच दिवसानंतर म्हणजे मृत्यूला प्राप्त झाले, आपल्याला सोडून गेले. मी सारा भारत बौद्धमय करेल ही बाबासाहेबांची जी म्हणजे संकल्पना होती, हा सम्यक संकल्प बाबासाहेबांचा होता. तो सम्यक संकल्प आपणास पूर्ण करायचा आहे. बाबासाहेब असं म्हणाले की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे ही मानवी सेवा आहे. म्हणजे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे ही मानवी सेवा आहे. याच्यासारखं दुसरं कुशल कर्म कोणतं नाही, याच्यासारखं दुसरं पुण्यकर्म कोणतं नाही. कारण बुद्धांचा विचार जन माणसांपर्यंत पोहोचणे, बुद्धांचा विचार लोकांपर्यंत पोहोचणे, बुद्धांचा विचार घराघरामध्ये पोहोचणे हे प्रत्येक मनुष्याचं बघा अद्य असं नैतिक कर्तव्य आहे. बाबासाहेब म्हणाले की ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे.
मोठमोठ्या विहारांची निर्मिती केली पाहिजे, हा बाबासाहेबांचा संकल्प होता. दिल्ली असेल, कलकत्ता असेल, मुंबई असेल, चेन्नई असेल, या मोठमोठ्या शहरामध्ये मी विशाल विहाराची निर्मिती करेल, तिथे भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण करेल, तिथे उपासक ट्रेनिंग सेंटर निर्माण करेल, तिथे धम्माचे प्रचारक निर्माण होतील, ही बाबासाहेबांची बघा संकल्पना होती. परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने धम्म दीक्षेच्या नंतर धम्माचा प्रचार आणि प्रसार ज्या गतीने व्हायला पाहिजे होता त्या गतीने होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. भिक्खूंची संख्या फार कमी आहे, मोजकीच भिक्खूंची संख्या आहे आणि मोजकी भिक्खूंची संख्या असल्यामुळे धम्म प्रचार आणि प्रसार फार संत गतीने बघा होत आहे. भिक्खूंची संख्या कमी असल्यामुळे, कारण तुम्ही दानच करत नाही. करता का दान? काय दान? काय दान? भिक्खू संख्या कशी वाढेल? भिक्खूंची संख्या कशी वाढेल? हा, तुम्ही दान दिलं तर वाढेल ना. दान दिलं पाहिजे की नाही? कोणतरी दिलं पाहिजे ना. काय मुलगे दान दिलं पाहिजे की नाही? कोणी देतच नाही. फार कमी लोक असे आहेत. सम्राशोकाचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. सम्राशोकांचा मुलगा कोण? चक्रवर्ती सम्राशोकांचा मुलगा कोण? मुलगी? नाव तर माहित आहे तुम्हाला. आदर्श कधी घेता? आदर्श घेतला पाहिजे ना. आपण सुद्धा दान भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. दानदायक आणि म्हणजे मानवी जीवनामध्ये म्हणजे दानदायक होणे, मानवी जीवनामध्ये दानदायक होणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. दानदायक आणि दानदायात. तुम्ही दायक आहात, दायात तुम्ही नाही आहात. दायात झालं पाहिजे. दायातसाठी जोपर्यंत आपला मुलगा आणि मुलगी आपण संघाला दान करत नाही तोपर्यंत आपण दायाद होत नाही. चक्रवर्ती सम्राशोकांनी 84,000 विहाराची निर्मिती केली, चैत्य शिलालेख निर्माण केले. मोगली पुत्र तिसं भंते म्हणतात की भंते, मी धम्माचा सखा झालो का? मी धम्माचा दायाद झालो का? तर भंते म्हणतात की केवळ विहार निर्माण केल्याने कोणी दायाद होत नाही. मग काय करावं लागतं? तर जोपर्यंत पोटचा गोळा तुम्ही संघाला दान करत नाही तोपर्यंत तुम्ही दायाद होत नाही. तुम्ही फक्त दायक आहात. दायात सुद्धा तुमच्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. जर दायात तुमच्यामध्ये निर्माण झाले तर भिक्खू संघाची संख्या सुद्धा बघा वाढेल. आणि जोपर्यंत भिक्खू संघाची संख्या वाढणार नाही तोपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा गतिमान होणार नाही. आम्ही 16.5 एकर, कारण बाबासाहेबांचा संकल्प आहे की प्रत्येक गावामध्ये, शहर मोठमोठ्या शहरांमध्ये किमान ट्रेनिंग सेंटर निर्माण झाले पाहिजे. जसं औरंगाबाद शहरामध्ये आता ट्रेनिंग सेंटर निर्माण होत आहेत. नागपूर असेल, अमरावती असेल, या मोठमोठ्या शहरामध्ये भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण आहेत. 5 भिक्षू असतील, 10 भिक्षू असतील, 20 भिक्षू असतील, त्या ठिकाणी प्रशिक्षित होत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही जळगाव शहरामध्ये, खानदेशामध्ये काम करतो आणि तिकडे सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार फार कमी आहे, संत गतीने आहे. भिक्खू अगदी बोटावरती बोजण्यासारखे आहेत, कारण भिक्खूंची संख्या फार कमी आहे. 1-2 भिक्षू त्या भागामध्ये आहेत, पूर्ण खानदेश पट्ट्यामध्ये. आणि आम्ही तिकडे 4-5 वर्षापासून जातो. आमच्या मनामध्ये असा विचार आला, तिकडे काम करण्याचा जो संकल्प आम्ही केला त्याला कारण थोडं वेगळं आहे. कारण तुम्ही जर इतिहासचं वाचन करत असाल, बाबासाहेबांच्या रायटिंग स्पीचेस जर तुम्ही वाचन करत असाल तर जळगाव शहरामध्ये बाबासाहेबांची एक सभा झाली होती आणि ती सभा बघा आपल्याच लोकांनी उधळून लावली होती. आपल्याच लोकांनी बाबासाहेबांच्या सभेवरती, फतेपूर नावाचं गाव आहे तिथे बाबासाहेबांची सभा होणार होती, अन्य लोकांनी आपल्या लोकांना लावून दिलं. बाबासाहेबांच्या सभेवरती अगदी म्हणजे दगडफेक झाली होती. तिथे सभा सुद्धा झाली नाही बाबासाहेबांची. 3-4 ठिकाणी बाबासाहेब आले आणि बाबा असं म्हणतात, जुने लोक सांगतात की म्हणजे तुम्हाला एक शाप दिला असं बाबासाहेबांनी म्हणतात की तुमचं कधीही कल्याण होणार नाही, तुमची कधी उन्नती होणार नाही, तुमची कधी प्रगती होणार नाही. बोधिसत्व बाबासाहेब असतात. बाबासाहेबांनी असं मानण्यामागचा दुसरा उद्देश असू शकतो की तुम्ही बदलावं, तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं, तुम्ही चांगल्या प्रकारे धर्माच्या मार्गाला लागावं. म्हणजे त्या परिसरामध्ये अन्य धर्माचा अधिक प्रभाव असल्या कारणाने बाबासाहेबांची चळवळ बघा फार संत गतीने त्या भागामध्ये झाली. आमच्या डोक्यामध्ये असा विचार आला
इथे बाबासाहेबांना कार्य करण्यासाठी सुद्धा अडचण आली तर आपण सुद्धा तिथे काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि काही श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या म्हणजे दानबलावरती त्यांच्या सहकार्याने अत्यंत सुंदर अत्यंत रमणीय असं आम्ही ठिकाण बघा अजिंठ्यापासून जळगावकडे जाताना अगदी 35 किलोमीटर वरती 16.5 एकर जमीन आपण तिचा सौदा केला आहे. 16.5 एकर जमिनीचा येणाऱ्या काळामध्ये मोठं भव्य ट्रेडिंग सेंटर तिथे निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. भिक्खू ट्रेनिंग सेंटर असेल, उपासक उपासिका ट्रेनिंग सेंटर असेल, उपोसथागार असेल, 80 फूट बुद्ध मूर्तींचा आमचा तिथे संकल्प आहे की सारनाच्या धर्तीवरती 80 फूट भगवंताची मूर्ती आहे किंवा बुद्धगयेच्या धर्तीवरती 80 फूट भगवंताची मूर्ती आहे. ती सुंदर अशी मूर्ती निर्माण करण्याचा संकल्प आहे. येणाऱ्या काळामध्ये वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं शिक्षण आपल्या मुलांना मिळावं, एक मल्टीपर्पज हॉस्पिटल असावं. कारण 16.5 एकर आहे. त्यामुळे आपण जेवढे काही प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवणार आहोत ते सर्वच प्रोजेक्ट सामाजिक असतील, धार्मिक असतील, शैक्षणिक असतील, सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने ते प्रोजेक्ट आपण तिथे निर्माण करणार आहोत. 16.5 एकर शेती आपण 1 कोटी रुपयामध्ये बघा ती खरेदी केली आहे. म्हणजे 1 कोटी रुपयाचा सौदा झालेला आहे. काही पैसे आपण त्यांना दिले, काही पैसे आपल्याला द्यायचे आहे. येणाऱ्या एप्रिल मे मध्ये ती डील आपण फायनल करणार आहोत. कारण येणारा वर्षावास तिथे करण्याचा माझा सम्यक संकल्प आहे आणि तो वर्षावास तिथे मला करायचा असल्यामुळे एप्रिल मे पर्यंत आपण ती पुन्हा डील देणार आहोत. लोकांना असं वाटतं की 1 करोड रुपये कसे जमा करायचे. मी लोकांना सांगले की सहज आहे, सोपं आहे, काही फार कठीण नाही आहे. कारण 1 कोटी रुपये जमा करण्यासाठी आता समाज आपला धनवान आहे, दानी सुद्धा आहे आणि त्यामुळे मी म्हटलं असं लोकांनी जर एका व्यक्तीने जर 10,000 रुपये आपल्याला या प्रोजेक्टसाठी वर्षभरामध्ये जर दान दिले, 10,000 रुपये देणारा एक व्यक्ती असे 1,000 लोक जर तयार झाले तर 1 कोटी रुपये सहज तयार होऊ शकतात. मग काही लोकांना असं वाटेल की 10,000 रुपये डायरेक्ट आपण एकदाच कसे द्यावे. तर मी लोकांना म्हटलं 2 टप्प्यामध्ये द्या. तुम्ही 5,000 रुपयाने तुम्ही द्या. अधिक तुम्हाला ते वाटत असेल तर 2-2 हजाराने तुम्ही 5 महिन्यापर्यंत ते पैसे द्या. अधिक तुम्हाला वाटत असेल तर 1,000 रुपये महिन्याने तुम्ही 10 महिन्यापर्यंत 10,000 रुपये द्या. म्हणजे हा जो संकल्प आहे आमच्या भीमज्योती महिला मंडळातील अनेक श्रद्धा संपन्न उपासिकांनी तो संकल्प केला आणि तो पूर्णत्वास करत आहेत. महाराष्ट्रामधील असंख्य उपासक उपासिका सुद्धा तो संकल्प करत आहेत. कोणी 500 रुपये महिना, कोणी 1,000 रुपये महिना, कोणी 2,000 रुपये महिना, अशा पद्धतीने काही लोकांनी तर आजीवन जोपर्यंत भंतेजी तुमचं काम आहे तोपर्यंत आम्ही 1,000 रुपये महिना देऊ, जोपर्यंत तुमचं काम आहे तोपर्यंत 500 रुपये आम्ही महिना देऊ, जोपर्यंत तुमचं काम आहे तोपर्यंत वर्षाला आम्ही 10,000 रुपये देऊ, असेही सुद्धा काही लोकांनी बघा संकल्प केले. कारण ते काम समाजाचं आहे, ते काम बाबासाहेबांचं आहे. बाबासाहेबांची चळवळ आपल्याला गतिमान करायची आहे. प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचा बाबासाहेबांचा जो संकल्प आहे तो संकल्प आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आहे. आमचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ते काम पूर्ण करणार आहोत. त्यानंतर भिक्खू संघ आहे, कारण ती संपूर्ण जमीन आपण भिक्खू संघाच्या नावाने आपण करणार आहोत. सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्री संघभूमी धम्मस्कंद एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टच्या अंतर्गत आपण ते निर्माण करत आहोत. संपूर्ण भिक्षू आहे, जी आपली ट्रस्ट आहे त्या ट्रस्टीमध्ये संपूर्ण भिक्खू आहे. कारण मनुष्य मरतो, व्यक्ती मरत असतो, संघ कधीही मरत नाही. म्हणजे व्यक्ती मरतो परंतु संघ मरत नाही आणि त्यामुळे संघाची ती प्रॉपर्टी असावी, संघ त्या ट्रस्टीमध्ये असावे, या दृष्टिकोनातून आम्ही तो एक सम्यक संकल्प केला आहे. बघा आपणा सर्वांना सुद्धा एक ती सुवर्ण संधी आहे. आपण सुद्धा अशा प्रकारचा संकल्प करावा. 500 रुपये देण्याचा संकल्प करावा, 1,000 रुपये देण्याचा संकल्प करावा. जसं जमेल तसं, असं बिलकुल नाही आहे की एवढेच दिले पाहिजे तेवढेच दिले पाहिजे. आपल्या श्रद्धेच्या बलाने आपण त्या जो काही मी संकल्प केला आहे, कारण माझं ते वचन आहे, मी एक संकल्प केलेला आहे, तुम्ही सुद्धा एक संकल्प करा. कारण तो संकल्प माझा आहे जमीन घेणे आणि त्या कार्याला पूर्तता देणे. आपण सुद्धा बघा तो संकल्प करू शकता. कारण बाबासाहेबांचं धम्म मिशन गतिमान करण्यासाठी, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचा संकल्प होता. बाबासाहेब असं म्हणले की धम्म कार्य करण्यासाठी आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण दान दिला पाहिजे. आपण तर 20वा हिस्सा देत नाही. जेवढा आपल्या श्रद्धेने आपला देता येत असतं तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करावा. कारण हे बाबासाहेबांचं मिशन आहे, ही बाबासाहेबांची धम्म चळवळ आहे. अनंत आणि असीम पुण्यामुळे ही चळवळ, हे धम्म आपल्याला गतिमान करायचं आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, आपण सुद्धा संकल्प करावा. जिथे जिथे
धम्माचं काम होत असेल, जिथे जिथे भिक्खू काम करत असतील तिथे तिथे आपण दान दिलं पाहिजे. केवळ आम्ही बोलतो म्हणजे आम्हाला दिलं पाहिजे असं बिलकुल नाही आहे. जिथे जिथे भिक्खू संघ काम करत असेल तिथे तिथे आपण दान दिलं पाहिजे. मग ते विहाराचं काम असेल, भिक्खू निवासाचं काम असेल, तर तशा पद्धतीने आपण बघा दान पुण्य केलं पाहिजे. कारण ही दान पारमिता आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुर्गतीच्या मार्गाकडून वाचवण्यासाठी हे दान आपल्याला सहाय्यक ठरत असते. बंदी चहा पिता येतो, पण एक उदाहरण सांगतो की आता संपवणारच आहे मी. चहा प्यायला पण सांगतो एक उदाहरण आहे, तेवढा फायदा घेतो. दान का करावं, जसं समजून घ्या, एका घराला आग लागलेली आहे. एका घराला आग लागली, चारही बाजूने ते घर पेटत आहे. चारही बाजूने घर पेटत असताना एक व्यक्ती असा विचार करतो घरातील की अरे या आगीमधून आपण स्वतःला तर वाचवायचा आहे, पण स्वतःला वाचवता वाचवता या घरातील वस्तू सुद्धा आपण बाहेर फेकून द्यायच्या आहे. मग तसा तो विचार नाही करणार ही वस्तू कमी किमतीची आहे, जास्त किमतीची आहे. तो जी वस्तू हाताला लागेल ती वस्तू तो बाहेर फेकेल आणि घर पूर्ण जळून खाक होईल. घर जळून खाक झाल्यानंतर ज्या वस्तू घराच्या बाहेर फेकल्या त्याच्या उपयोगाच्या येणार आहेत का नाही? नक्कीच त्याच्या उपयोगाचे येतील. भगवंत असे म्हणतात अगदी तशाच प्रकारे हे जीवन आपलं जळतं घर आहे. हे जे संसार आहे हे संसार जळतं घर आहे. आणि या जीवनामध्ये हे जीवन जगत असताना जेवढं आपण दान पुण्य करतो, जेवढा आपण कुशल कर्म करतो, तर तेच दान कर्म, तेच कुशल कर्म अर्थात जळत्या घरात वस्तू बाहेर फेकण्यास समान आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे जे काही कुशल कर्म पुण्यकर्म आपण करतो असतो बघा, त्या कुशल कर्मामुळे, त्या पुण्यकर्मामुळे आपल्याला सुखाच्या मार्गाकडे मार्गक्रमण करण्यासाठी हे पुण्यकर्म सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण शील पालन करावं, आपण दान पुण्य करावं, आपण प्रज्ञेचा अभ्यास करावा. म्हणजे एकंदरीत आपल्या काया वाचा आणि मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारचं धम्म आचरण करावं. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. बऱ्याच वेळापासून आपण अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने, एकाग्र चित्ताने धम्मदेशना श्रवण करत आहात. हे कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे. यानंतर पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेर सुद्धा आपल्या सर्वांना धम्मदेशना देणार आहे. या प्रसंगी मी माझी ही धम्मदेशना संपन्न करतो. आपणा सर्वांना आयुष्य वर्ण सुखाने बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. म्हणा